ओम श्री गणेशाय नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्तलीलामृत अध्याय 2। गुरुपुरी राहती श्री दत्त। श्रीपाद श्री वल्लभ समर्थ। अनेक लीला दावित लोक उद्धारा काढणे। ऐसी काही वर्ष जात मग म्हणती भक्तांप्रत। आम्ही आता हो गुप्त येथून या अवधारा। हो येथून गुप्त जाऊनी राहू कर्दळी वनात। काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी। नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात। नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात हो आम्ही अवधारा। ऐसे सांगुनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त। श्रीशैल पर्वती प्रगटत महास्वामी अवधारा। काही काळ राहुनी तेथे कर्दळीवनी प्रवेशत। समाधी लावून बसत काही वर्ष तेथवरी। समाधी ते विसर्जुनी अवतार घेते श्रीपाद मुनी। कारंजा ग्रामहुनी महाराष्ट्रात अवधारा। तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणतो लागत। समाधी ती विसर्जुनी अवतार घेती श्रीपाद मुनी। कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा। तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणू लागत। लोकाश्चर्यचकित म्हणती दिव्य बालके। नरणे न मागे काही बालक ओम म्हणत राही। सदा हास्य करीत राही ऐसे ओम म्हणून या। दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गर्जत। ओम प्रगटला म्हणत लोक विस्मये तेघवा। ऐसी जाती वर्ष 7 बालक ओम राहे म्हणत। परी नरे काही बोलत चिंतित होती सर्वही। इतर जन जे बोलत ते सर्व कळे बालका प्रत। परी प्रत्युत्तरी ओम म्हणत अनिक काही बोलेना। अंती पुस्ती तयास सांग तू केव्हा बोलसी। बालक खून करुणी त्यासी सांगतसे ते अवधारा। खून करुणी दावत मुंजी बंधन करा म्हणत। उपनयन होता त्वरित बोलेना आपण म्हणतसे। ऐसे ऐकुनी माता पिता मुंजी बंधन तत्वता। करो म्हणती निश्चयता तयारी करू लागले। सुमूर्त पाहून उपनयन केले पहा मुंजी बंधन। बालक वेद मंत्र म्हणून निज मौनात सोडितसे। सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्ष 7 वेद मंत्र म्हणू लागत। अवतार म्हणती त्रिदत्तांचा। तव नृसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यास असो यती। गृहीन राहू निश्चय ऐसे सांगुनी सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात। तेथे तपाचरत लोकुद्धारा काढणे। तेथे पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेत तेथे येऊन राहिले। भिलवडी ग्रामास समर्पित औदुंबर स्थान प्रख्यात। आज झाले असते दत्तस्थान म्हणून या। 4 मास राहती तेथ शक्ती ठेवती अमुप। पादुका तेथे स्थापित जगुद्धारा कारणे। ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान। मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्नान ते। उदर व्यर्थेने पीडित ब्राह्मणा करीती व्याधिमुक्त। मुढा विद्वान करीत ऐसा महिमा जयांचा। माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करून। सायन देवासी अभयदान श्री गुरुकृपे मिळतसे। भक्तांचे उपदेश देती दहा अनित्य म्हणती। धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गात पावया। सर्व येथे राहणार काही न येई बरोबर। सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगती। माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करून। सायन देवासी अभयदान श्री गुरुकृपे मिळतसे। भक्तांचे उपदेश देती देह अनित्य म्हणती। धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गाते पावया। सर्व येथे राहणार काही नाही बरोबर। सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगती। सायन देव दत्त भक्त कडंगीची ग्रामी राहत। तयावरी कृपा बहुत केली पहा श्रीगुरूंनी। श्रीगुरु सायन देवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात। दत्त भक्ती आहे नांदत प्रिय भक्त आमचा तू। सायन देव महाभक्त त्यासी स्वामी सांगत। आम्ही तुमचे गावास मी समर्पित भविष्य काळी वास करू। सायन देवाच्या वंशात महाभक्त जन्मा येत। नाम सरस्वती असत त्या महाभक्ताचे।
श्री दत्त कृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात, ते भेटती महासिद्ध शिष्य पहा श्री गुरूंचे. सरस्वती सी म्हणती सिद्ध तुलिही गुरुचरित्र, श्री गुरु कथा त्यांची सांगत महासिद्ध ते अवधारा. श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या, घेऊन हाती त्या ग्रंथा चरित्र लिखना आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत, सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरूंचे. सायन देवासे आश्वासित तव ग्रामा समर्पित, गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माझारी. सायन देवासे आश्वासून श्री गुरु करती प्रयाण, औदुंबर स्थानी येऊन कृष्ण किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त, तेथून पुढे निघत लोकोद्धारा कराव्या. तेथून पुढे निघती नृसिंहवाडी स्थानी जाती, 12 वर्ष ते राहती तप करीती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येते पाहत, श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ औदुंबर राहिले. इथे श्री दत्तलीला अमृत 2य अध्याय संपूर्ण. श्री गुरु श्रीपाद शिवर दत्तात्रेय चरणार्पणमस्तु.